देहाची जोडी भक्तीचाच प्रेम देहाची जोडी भक्तीचाच प्रेम अरे उठ की शाळा वेळ हाय का इथली अरे उठ की राजा उठ पटकन काय आहे अरे शाळेला पण तुझं बाजारात आहे वय शाळा नाही की आज का तुझ्या बाचं लगीन हाय का तुझ्या मास्तरांच्या बाचं लगीन हाय आता शाळेला सुट्टी असल्यावर समद्यांच्या पाची लग्न का लावतेस ग? ही खरंच सुट्टी आहे वय मग काय खोटं सांगतोय मी मला काय ठाव होता आणि काल मला काय सांगितलंस आता शाळेला सुट्टी आहे मी गावभर बोलत फिरू का? अरे तसं नाही पण सांगतोयस की काय मला म्हणून म्हणलं खरंच सुट्टी आहे ना नाही ग का म्हणून हाय का तर झोपू दे मला तुझी तुझी कामं करायचं आपण तू की आता खरंच माझी आहे नाहीस ना नाही तरी शेजाऱ्याकडनं आणली तुला भाकरीच्या पत्र्यावर उठ का नाही शाळा आहेस आता उठून काय करू मग झोपून बी काय करणार आहेस आता झोपून काय करते झोपतेच ना आहे झोपू दे की अरे उन्हा पुढावर येस तर झोप देत वय उठ का आणि अभ्यास कर जरा तुझा कोणी केलं तर एवढा लवकर अभ्यास का अभ्यास करायला टाइम असतो वय मग असं कधी बी अभ्यास करता येईल अरे अडाणी हाय म्हणून गंडवू नकस उठ का आणि अभ्यासाला बस माझं चुकलं तुझ्या संग थांबलो वासांग जायला होतं जायचं नव्हतंच बाई मग दोघं बी मिळून भीक मागून खाल्लंच असतं नाहीतर तसं मी झोपलंच असतं त्याने तुला खाण्याला याच्यापेक्षा तर बरंच झालं असेल वय ना कुत्र्या एवढी कामं लावते बाई मी तुला कामं करायला कोण नाही म्हणते शाळेला पाठवतेच की रोज शाळा एक कोण काढली काय माहिती अरे मग शिकाय नको वय आता शिकून काय करायचे अरे आत्ताच्या जगात न शिकून चालतंय बाई आम्हा एक शिकायला मिळालं मग करतोय लोकांच्या घराची धुणी भांडी तर तुम्हाला शिकाय म्हणणारी आई मिळाल्या तर लई मस्ती आल्या वय आम्ही शिकायचं म्हणून मागं लागलो होतो तर आमच्या आई बाने आम्हाला समद्या रानात पळून मारलं 2 दिवस मला आणि मावशीला नीट बसता येत नव्हतं ना आणि मी तर शिकायचं नाही म्हणतोय तर तुम्हाला समजा रानात पडून मारतीयस अरे मग आमच्यासारखं न शिकून लोकांच्या घराची कामं करणार आहेस वय त्याला काय होतंय आमच्या मी आडम म्हणते कोणतं काम लहान मोठं नसतंय अरे भय रे बाबा पण आमच्यासारख्या लोकांच्या घराची कामं करणार आहेस का अरे चांगलं शिकून चांगली कामं करायची मास्तर व्हायचं मास्तर बर तू म्हणतेस तो तू मास्तर पण उद्यापासून उद्यापासनं काय आहे उद्यापासून शाळा आहे आज सुट्टी आहे उद्या जातो शाळेत आणि मी तू मास्तर जा बाबा जा मला नाही जमलं तू तरी शिक पण आहे काय उपयोग शिकून ती लई शहाणपणा करू नकस शिकलेला माणूस लगेच कळतो कसं कळतो कळतो कसं तर लई पुढचं बोलू नकस थोबाडच फोडी मस्त्या अंगावर येतेस तू मला शाळेला जायचं सोडून नाही ते कशाला विचारतेस तू शाळेचा मला लय कंटाळा येतो कोण काय शिकवते काय समजत नाही अरे समजा कळतंय ग नीट लक्ष देत जा तू आहे दहावीला अवघड असतात काही अवघड बिवघड नसतं दहावी काय आपल्या आधी हायवे गप जायचं आणि जर का तू शाळा चुकवल्यानं मला कळलं तर तू हाय आणि मी आहे मी कधी चुकवतो शाळा रोज जातोय की ए मन्या दुचक्या गुच्चीच नाही तुला सोडतच नसतो म्या अन्या तुला
राहुल्या, घाबरायचं नाही बरं का? हा, मी आता कशाला घाबरू? आणि नीट लिहायचं समजा. तू काळजीच करू नको. समजी प्रश्न लिहतो. अय अडाणी, अरे प्रश्न लिहायचे नसतात, उत्तरं लिहायची असतात. नाही का? किती फेस काढशील? समज लिहू. पण हा, पास झाल्यावर मला शाळेला जायला सांगणार नाही. हवंय ना हो? अरे होय रे बाबा, नाही सांगत. पण जा आता, लय उशीर करू नका. आणि म्हणे, तू बी जा रे याच्या संग. मध्ये कशाला? अरे, तोच म्हणला ना जातोय म्हणून. मी आता नाही म्हणलं. अरे, आता आपल्या राहुल्यापासून काही लपवायचंय. काय म्हणे? काय लपवतोस? मी आता कशाला काय नको. मग आई कशी म्हणली राहुल्यापासून लपू नको म्हणून? मला काय माहित. मावशी, आता असं हात कशा पाय करायलीस? हात कशा पाय करू? ते असं झाले आहेत ना, म्हणून असंच हात करत होते. कुठे? हाय की, हे काय? कुठं? दिसणार की. अरे आता काय धरून हातात देऊ आहे? आई काय म्हणत होतीस तू? अरे ते कुठे काय? ते डास झाले आहेत ना, म्हणून असंच हात करत होते. अगं ते नाही, मग मण्याला काय लपू नको म्हणून म्हणत होती? हा ते आपलं हे लपवू नको म्हणत होते म्हणायला. अगं काय? अरे ते हेच की ते काय रे म्हण्या? काय? मन्या सांग की. हा? अगं मावशी, अगं लुवा कशा पाय मारायलीस? डोळ्यात काय तर गेलंय. काय केलंय? डास केलाय डास. मन्या काय चाललंय तुमचं? अरे ते कुठं काय ते सांग सांग मावशी. हा, आता आपल्या राहुल्यापासून काय लपवायचं? म्याच सांगू होय. होय, सांग की. नगर तूच सांग. मला भ्या वाटते. ह्या कशा काही वाटायचे? राहुल्या आपलाच आहे ना, तो काय खाणार आहे बाई तुला. नगर मला लाज वाटते. होय, काय चाललंय तुमचं? म्या सांगू आणि तू सांगू आणि मला लाज वाटते. सांगा काय ते पटकन. अरे ते मनालाच बघायचं आहे ना, दहावीची परीक्षा कशी असते ते. म्हणून तोच म्हणला जातो म्हणून. होय का नाही ना मला? हा? बाय. ते माझी दहावी आहे ना. हा? पुढच्या वर्षी. मग मला सोपं होईल. म्हणून म्हणलं. असं होय. चल की मग. हा, जावा. लय उशीर करू नका. आणि नीट लिहू रे समजा. होय. म्हण्या, काय बाय? अरे काय नाही. मनाला म्हणत होते. काय गं मावशी? अरे हात करून सांग, त्या ते कळलं हवंय तुला. आता मला काय माहित काय सांगते असते? आडानी कुठला? पण मी कशाला चाललोय त्याच्या संग? गप जा. जातो गं. पण का चाललोय ना? मन्या येतोस का जाऊ म्या? हा, येतोय. थांब. म्हणे, ठीक. हा शाळेत बसतोय का नाही ते सांगायचं मला. आणि पेपर संपेपर्यंत वर्गाच्या बाहेरच थांब. मावशे कसा आत सोडतात बरं. अरे तुला कोण हात थांबायला सांगते? बाहेरच थांब म्हणली मी. अगं तुझी वर्गाजवळ सोडत नाही. मग त्यांचा बा सोडत. मन्या चल की. हा, मी नाही सोडत तसं. मग कुठवर सोडतात ना तिथवर जा. आणि पेपर संपायच्या टायमाच्या आधी राहुल्या बाहेर आलं नाही पाहिजे. काय? आणि आल्यावर मी काय त्याला आत घेऊन बसवणार आहे व्हय परत. ते बी हाय. मग तू एक काम कर. तू वर्गाच्या बाहेर आला का नाही की मला सांग. त्या बघतीच त्याला सांग मी. हा, तू पण बसवणार आहेस व्हय? लय लांबडं बोलू नकस. सांगते तेवढं कर. काय चाललंय तुमचं नेमकं? कुठे काय? ते एक काम हाय ते सांगत होते त्याला. काय काम? चल
हा, जातो ग. आणि नीट लिहू हे सगळं. वय. मन्या वर वर आई ग. आज इंग्रजीचं पेपर आहे. समधी उत्तरं नीट लिहायची. आणि हा, इंग्रजीतच लिहायची बरं का. वय. तेवढं करते की मला. रोज म्हणून तेच काय सांगते. अरे तसं नाही, पण तुला इंग्रजी आवड जाते ना, म्हणून म्हणलं. हा. आणि मनाला का रोज पाठवते? अरे आता त्याचं तो येतोय ना, त्याला बघायचं असतं ना दहावीची परीक्षा कशी असते ती, म्हणून तोच येतोय. आता एकदा बघितली की रोज काय वेगळं असतंय वय. अरे आता येतोय तर येऊ दे की, त्याला काय होतंय. ते मग नुसतं वर वर्गाच्या बाहेरच थांबलेलं असतं. अरे मग थांबू दे की, तो काय खायला खाय बाई तुला. मला नाही आवडत असं दुसऱ्याला कामाला लावलं. अरे मला काय पण दुसरा खाय बाई, थांबू दे ना त्याला. आय एक विचार नको म्हणल्यावर गप बसलाय हायस. विचार. रोज मी बाहेर गेलं मग त्याला का आत बोलवतेस? अरे
आपल्या मला माहिती ना केवढा चालतोय तो. खरं का? का माझ्यावर घाट ठेवायचं नाही ना पाठवत? हे, तुझ्यावर काय ध्यान ठेवायचे? तू काय मर्डर करणार आहेस होय माझा? मग तो इथं का झोपायला येतोय? मला काय ठाव आता? पण नाल्यावर काय हाकलून द्यायचं काय माहिती त्याला? तू नसते चौकशा करू नकस, परीक्षेचं बघ. मला उठ की पटकन. आता झोपलाय तर झोपू दे की. नको बाबा, उठल्या माझ्या डोक्याशी किटकिट करत बसत. मला अरे उठ की पटकन. अरे मला उठ, रावल्या चाललंय, उठ लवकर. इथे आज इंग्रजीचा पेपर आहे आणि रावले विचारत होता तू कशा पण येतोस म्हणून. हो तर त्याचं तो येतोय म्हणले ना, आणि तू बी तसंच सांग. ध्यान ठेव त्याच्यावर. काय असतं गं रोज तुमचं? अरे कुठे काय जावा जावा, लय उशीर होतोय. का? मला मावशे आता झाली की सवय. जातो. मावशे! मावशे! अगं रावलं पळाला. अरे कुठं? अरे पुन्हा संग नाही एकटाच पळालाय. अरे का पण? इंग्रजीचं घ्या वाटतं. त्याच्या डोसक्यात ना चांगला धोंडाच घालते म्या. कुठं पडायला का? डोंगराकडे. चल. थांब. ओय, काय झालं? चल की. चल. मारणार आहे होय त्याला? मग काय सोडते होय? नाही म्हणजे लय मारणार कसं ना? बघशीलच की तू. रावल्या थांब ना, तुला चांगली मारून काढते. लय शांतपणा करतोयस तू. काय रे म्हणे? रावल्या कुठे? आला नाही की. का? त्याला भ्या वाटतं. माझं? का पण? तू वाजून नुसती. निकालाचं काय झालं? हा. मराठीत 42, हिंदीत 37. नाही 38, विज्ञान 37. इंग्रजीचं सांग. जरा कमी आहेत. किती? मन्या किती? मन्या किती? मन्या किती? बाकीचे संदेश सुटले होय. वय. इंग्रजीत राहिला. मग कसं काय इंग्रजीत राहिलं होय? वय. अरे मग रावले का येईना? माशी बुच. अरे नाही रे बाबा मारत. जा बोलून आण त्याला. खरं नाही मारणार? अरे नाही रे बाबा मारत. जा. आणि मारलीस नाही? आता जातोस का? नाही मारत म्हणले ना. हा? गावाचा मागं हाय. अरे मग बोलाव की त्याला. घाबरला तू? घाबरा. ये. नाही मारत म्हणलं. लपायचं काय असते? काय चोरी बिरी केलंस होय? नाही. चोरी कुठं? नापास मुंच लपलं. इथे मी म्हणाल. होय होय. चोरी नाही. नापासाला मीच लपले. बिचारं. मग घ्यायचं काय असते
तू माझी मीच केले मारणार नाही म्हणाली. वय नाही मारत म्हणलं. अरे बाबा नाही मारत. बरं आई, आता ऑक्टोबरचा फॉर्म भरायचा काय? का म्हणजे? अरे परत पेपर द्यायचा. नापास झाल्यावर काय काय करायला लागतं ते समजा विचारून ठेवलंय म्या. म्हणजे तू इंग्रजीचा पेपर परत द्यायचा? होय, द्यायचा आणि पास बी व्हायचं. नाही, मी नापास झाल्यावर समजी हसतात माझ्यावर. मग त्याला काय होते? आणि ती हसायला नको पाहिजे असेल तर पासून दाखवायचं. पण नापासच होत आहे ती. हा? मजा बोल ना. अगं नापासच होतंय ते. मग बाकीची कशी होते? मला काय माहित. मला बी नाही माहित. आई मी आणि द्यायचा. मग तुझा बा आधी. मग बालाच द्यायचा. मला भ्या वाटते. परत नापास झालो तर काय कहाणी? तसं बी आपण कुठे चाललोय नापास व्हायला? ते काय बी असू दे. इंग्रजी म्हटलं की माझ्या पोटात गोळाच येतो. नाही नापास झालो मला काय इंग्रजीचा पेपर द्यायची हिंमत नाही. अय अडाणी, अरे पास व्हायला हिंमत लागत नसत्या, पेपर द्यायला हिंमत लागते. आणि तू दिलता ना पेपर? होय दिलता की विचार की म्हणायला. वय तिलता तिलता. अरे मग तुझ्यात हिंमत आहे. आणि एकदा होऊन जाऊ दे की. झाला पास तर झाला. आणि नाही झालो तर अरे नाही झाला तर नाही झाला. कोणाच्या बाची भीती हाय वय आपल्याला. आणि कधीच नाही झालं तर अरे असं होणारच नाही. एकदा मनापासून दे. मग देव बी आला का नाही तर तू नापास नाही करणार तुला. तुझ्या पोटाला घालून देवाने कुठल्या जन्माचा बदला घेतलाय काय माहिती. अय, देवाला समधीकडे जायला मिळत नाही ना, म्हणून त्यांनी आई बनवल्या. कळलं ना? पिक्चर मधलं बोलू नको. कसं देत नाही ना ते बघतेच मी. मारणार नाही म्हणालेलीस की मग घोटाळे. ये मग वाटते तुला. हे छानपणा करतोस ना तू. क्लासिक होय मॅडम. आल्या बाई आल्या. ही विचारू का? विचार ना. शाळा शिकायला पाहिजे का नाही? शिकायला हवंच. शिक्षणाची प्रगती कशी होईल? अगं, ती इंग्रजी लई अवघड असते का हो? नाही ग. आणि असं अवघड सोपं असं काही नसतंच मुळात. आपण एखाद्या गोष्टीकडे कोणत्या नजरेने पाहतो यावर ठरतं की ती गोष्ट कशी आहे. म्हणजे म्हणजे जर आपण एखाद्या गोष्टीकडे अवघड म्हणून पाहायला लागलो तर ती गोष्ट आपल्याला कधी सोपी वाटणारच नाही. आज अचानक शिक्षणाबद्दल वगैरे कसं काय? काही नाही हो मॅडम. भावना ऑक्टोबरला मी इंग्रजीत नापास झालो. त्याला इंग्रजीचं भ्या वाटतंय म्हणून. घाबरायचं काय त्यात? पण त्याला भ्या वाटतंय म्हणून इंग्रजीचं. तू एक काम कर. त्याला माझ्याकडे पाठव. मी घेते त्याचा अभ्यास. होय, मग तो येईल इकडे उद्यापासनं. आणि कामाचं मी समजा सांगून ठेवते मी त्याला. ठीक आहे. ते एक विचारू का? विचार ना. जर एखाद्यानं आपलं काम पूर्ण केलं तर काय म्हणतात हो त्याला? थँक्यू. थँक्यू 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 थँक्यू. शक्ती दे मुक्ती दे आमच्या मनात. मुक्ती दे आमच्या
रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती ओय मॅडम, पास झालो म्या 51 मार्क. म्हणलं होतं का नाही तू पास होणार म्हणून? लेख कोणाचा आहे? मन्या 51 मार्क. मावशी, अगं 51 मार्क लई असतात बरं का? Nothing is impossible. काय मग आता शिकणार नाही पुढं? बघू, पहिले जाऊन झोपणार आहे. चहा प्यायची ती इंग्रजीची पुस्तकं रचली देऊन जिलबी खाणार आहे. चल रे मन्या. अरे चल, टाक ती चप्पल. ती चप्पल पायात कमी हातातच जास्त असते. होय, हातात पास झाला ना मग तुझ्याकडून मला चप्पल. चल. मुलांनो, चला जरा थोडा थोडाचं करू आणि जाता जाता मॅडमला मी भेटून जाऊया. मॅडमला भेटून येणार होतो म्या. अरे मग भेटून घ्यायचं नव्हतंच बाय. म्हणलं आधी या मॅडमला भेटू, मग त्या मॅडमला भेटूया. चल.
मॅडम तुला बघायच्या आहेत ना आमच्या हा. मॅडम चल रे. अरे थांब. काय झालं आता? अरे ती पुस्तकं अशी रद्दीत नाही घालायची. मग काय लोणचं घालणार आहे श्वेता? काय? मला थांब. थांब रे.